Hello. You are watching Keep Learning YouTube channel. Please subscribe to our channel for the best teaching videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आलेली आहे मराठी बालभारती. तर आता आपण सुरुवात करूया. पान नंबर 15. पान नंबर 15 वर पहिली सूचना आहे. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. यामध्ये आपल्याला प्रथम चित्र बघायचे, त्यानंतर चित्र कसलं आहे ते ओळखायचं आहे, त्याचं नाव सांगायचं आहे आणि नाव सांगितल्यानंतर लिहिलेलं नाव दाखवायचं. पहिलं चित्र आहे बघा, तुम्हाला ओळखताच आलं असेल, हे चित्र आहे मांजर. बरोबर. ह्या मांजर चित्राखाली त्याचा शब्द सुद्धा आहे, मांजर. दुसरं चित्र आहे, बरोबर, तुम्ही पण ओळखलं ना, हे काय आहे, माकड. आता याचा शब्द खाली दिलेला आहे बघा, माकड. हा 3 अक्षरी शब्द आहे. मांजर शब्द सुद्धा 3 अक्षरी. आणि आता हे तिसरं चित्र आहे. कसलं चित्र आहे बरं हे? बरोबर, तुम्ही ओळखलेलं आहे. हे चित्र आहे मोर. हा 2 अक्षरी शब्द आहे आणि ह्या चित्राचं नाव, ह्या चित्राचा शब्द इथं खाली दिलेला आहे, मोर. आता हे चौथे चित्र आहे मासा. हा शब्द तुम्हाला आता पाठ झालाच असेल. आता हा शब्द आहे मासा. त्याच्यानंतर आता बघा, इथं हा शब्द जो आहे मांजर, या चित्राखाली जो शब्द आहे मांजर, याचं पहिलं अक्षर लाल कलरचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा शब्द आहे माकड. माचं पहिलं अक्षर लाल रंगाचं आहे. त्याच्यानंतर हा शब्द आहे मोर. मोरचं पहिलं अक्षर लाल रंगाचं आहे. त्याच्यानंतर हा शब्द आहे मासा. माशाचं पहिलं अक्षर लाल रंगाचं आहे. म्हणजे आपण आता ह्या 4ही शब्दांमध्ये सारखंच अक्षर आहे बघा. इथे, इथे, तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा हे 4ही अक्षर सारखंच आहे. आणि हा शब्द आहे म. हा शब्द आहे म. मांजर, माकड, मोर, मासा. परत एकदा रिपीट करूया आपण. मांजर, माकड, मोर, मासा. तुम्ही हे पुन्हा पुन्हा वाचायचं आहे, तेव्हा तुमचे हे शब्द थोडेसे वाचनात आल्यानंतर तुम्हाला हे शब्द वाचता येतील. मांजर, माकड, मोर, मासा. ठीक आहे. आता पुढच्या सूचनेकडे वळूया. पुढची सूचना आहे म. आवाज ऐक. मचा आवाज ऐक. म अक्षर पहा. म अक्षर बघा आणि म अक्षराला असा गोल करा. गोल करायचा आहे. बघा खाली बघूया. खाली ही जी चौकट दिलेली आहे, याच्यामध्ये सर्वप्रथम मोठं लाल रंगात हायलाइट मध्ये जे दाखवलेलं आहे, हे अक्षर आहे म. हे म अक्षर आता आपण जे शब्द वाचणार आहोत त्या शब्दामध्ये कुठेतरी म अक्षर आलेले आहे. पहिल्या अक्षर, त्या शब्दामध्ये पहिला शब्द अक्षर असेल किंवा दुसरं अक्षर असेल किंवा तिसरं असेल किंवा चौथं असेल, कुठे एक ठिकाणी म अक्षर आलेला आहे. मग हा पहिला शब्द आहे बघा, मगर. हा शब्द आहे मगर. दुसरा शब्द आहे मामा. मामा. तिसरा शब्द आहे मैना. मैना. पुढचा शब्द आहे मीरा. मीरा. पुढचा शब्द आहे सोमवार. सोमवार. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे काम. काम. पुढचा शब्द आहे सामान. सामान. आणि शेवटचा शब्द आहे कमला. कमला. आता काय करायचं आपल्याला, ह्या सगळ्या शब्दांमध्ये जिथं जिथं म आला, बोलताना, अक्षर म्हणताना, शब्द म्हणताना जिथं म अक्षर येईल त्या अक्षराला आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचं. बघा, मगर ह्या शब्दामध्ये म इथं पहिल्यांदा आलेला आहे, म्हणून या म ला आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. पुढचा शब्द आहे मामा. मामा. ह्या शब्दामध्ये म 2 वेळा आलेला आहे. पहिला अक्षर पण म आहे आणि दुसरं अक्षर सुद्धा म आहे. हे 2 अक्षर आपण गोल केलेले आहे. पुढचा शब्द आहे मैना. मैना या शब्दामध्ये म
प्रथमच आलेला आहे, त्याच्यामुळे म ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. पुढचा शब्द आहे मीरा. मीरा मध्ये सुद्धा म पहिल्यांदा आलेला आहे, म्हणून म ला गोल करायचं आहे. नंतर एक शब्द आहे सोमवार. सोमवार मध्ये म किती नंबरला आहे, सोमवार, म 2 नंबरला आलेला आहे, म्हणून काय करायचं आहे, म ला गोल करायचं आहे. पुढचा शब्द आहे काम. काम या शब्दामध्ये म 2 नंबरला आलेला आहे, त्याला आपण गोल करूया. तुम्ही पण पेन्सिलने गोल करायचे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सामान. सामान या शब्दात म मध्यभागी आलेला आहे, त्याला गोल करूया. कमला. कमला 2 नंबरला म आलेला आहे, म ला आपण गोल करूया. अशा प्रकारे आपण म शब्द आवाज ऐकला, त्याच्यानंतर म अक्षर बघितलं आणि त्या म ला काय केलेलं आहे, गोल केलेलं आहे. आणि तुम्ही हे शब्द पुन्हा पुन्हा वाचायचे. मगर, मामा, मैना, मैना, मीरा, सोमवार, काम, सामान, कमला. अशा प्रकारे हे अक्षर पुन्हा पुन्हा वाचून तुम्हाला म चं दृढीकरण करायचं आहे आणि म असं तुम्हाला वाचता यायला पाहिजे. आता हा म काढायचा कसा, त्यासाठी खाली दिलेली बघा पुढची सूचना, गिरव, लिही, म्हण. आता बघा काय करायचंय तुम्हाला, इथे गिरवायचं आहे असा म वरून खाली आणून इथं गाठ वाळायची त्याची अशी, आणि परत सरळ रेषा देऊन त्याला अशी टोपी द्यायची. हा म ह्याच पद्धतीने लिहायचा आहे, याचा क्रम ठरलेला आहे मचा. असा काढून इथं गाठ वाळायची अशी आणि ही रेषा सरळ देऊन त्याला नंतर शेवटी टोपी द्यायची. टोपी देताना डावीकडून उजवीकडे आपल्याला जायचं आहे. अशा प्रकारे म काढायचं आहे. एक म मी तुम्हाला काढून दाखवते. इथे बघा, इथे गिरवूया आपण याच्यावरती. बरोबर, परत एकदा काढूया. इथे पुन्हा एकदा काढूया असं म. अशा प्रकारे तुम्ही ही पूर्ण रेषा म ने लिहायची. तुमचं ह्या पानाचं दृढीकरण करण्यासाठी तुम्ही हे सगळे शब्द जे आहेत ते वारंवार वाचले पाहिजे. त्याच्यानंतर मांजर, माकड, मोर, मासा हे शब्द सुद्धा पुन्हा पुन्हा वाचून त्याचं दृढीकरण करायचं आहे. हे शब्द वाचून म अक्षर कसं काढलंय ते म पाटीवर पूर्ण लिहून काढायचं. आता पुढच्या पानाकडे वळूया. पुढचे शब्द आहेत मांजर. हा जो मांजर शब्द आहे तोच इथे आलेला आहे, मांजर. पुढचा शब्द आहे माकड. नंतर आहे मोर, मासा. आता मांजर शब्द हा इथं बघितलाय बघा आपण, ह्या चित्राखालचा शब्द जो आहे तो मांजर, तो शब्द इथे आहे मांजर. नंतर आहे 2 नंबरचा शब्द हा आहे, चित्राखालचा जो शब्द आहे तो माकड, तो शब्द इथे आहे माकड. नंतर या चित्राखालचा शब्द आहे मोर, मोर. ह्या चित्राखालचा शब्द मासा, मासा. इथं सर्व लाल लाल रंगाचे जे अक्षर दिसते हे सर्व काय म अक्षर आहे. आणि म कसा काढायचा तो पण आपण बघूया. बघा, हा म इकडनं सुरुवात करून असा इथं गाठ वाळायची आहे आणि त्याला अशी उभी रेषा दिल्यानंतर सर्वात शेवटी टोपी द्यायची. अशा प्रकारे हे पान आपलं पान नंबर 15 पूर्ण झालेले आहे. आता पुढच्या पानावर जाऊया. बघा, आता ह्या पानावरची पहिली सूचना बघा, चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. मागच्या पानाप्रमाणे चित्र बघायचंय, त्याचं नाव सांगायचंय आणि नाव दाखवायचं. हे चित्र कशाचं आहे सगळ्यांनी ओळखलं? बरोबर, ही चित्र आहे आगगाडी. आगगाडीचे चित्र आहे हे. त्याच्यानंतर 2 नंबरचे चित्र आहे आवळे. बरोबर, आवळा. त्याच्यानंतर 3 नंबर चित्र आहे हे आरसा आहे. आरसा हा शब्द खाली दिलेला आहे आणि हा ओळखला का काय? सगळ्यांना आवडतो ना, तोच हा आंबा. आंबा. आता बघा, हे याचं आगगाडीचं पहिलं अक्षर लाल कलरचं आहे, आवळा पहिलं अक्षर लाल कलरचं आहे,
त्याच्यानंतर आरसा पहिलं अक्षर लाल कलरचं आहे आणि आंबा याचं पहिलं अक्षर लाल कलरचं आहे. म्हणजे आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. आपण इथं काय बोललो बघा, पहिलं अक्षर सगळं आ वरून सुरू झालेलं आहे. म्हणजे आज आपल्याला इथे सर्वप्रथम काय शिकायचं आहे, आ हे अक्षर शिकायचं आहे. आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. परत एकदा वाचूया. आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. हे अक्षर तुम्ही, हे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर तुमचं दृढीकरण होईल आणि चित्र बघितल्याबरोबर हे नाव तुम्ही वाचाल आणि चित्र न दाखवता सुद्धा तुम्हाला नाव वाचता यायला हवंय. आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. आता नेक्स्ट पुढच्या सूचनेकडे जाऊया. आवाज ऐक, अक्षर पहा, अक्षराला गोल कर. आज जो आपण शिकतोय आगगाडीचा, आवळ्याचा, आरशाचा आणि आंब्याचा. हा कसा काढायचा, कुठे आहे, तो कसा आहे, त्याला कसा गोल करायचा, हे आता आपण ह्या पुढच्या चौकोनात शिकूया. आता हे बघा, हे वर्तुळ दिलेले, ह्या वर्तुळात आ दिलेला आहे. हा अशा पद्धतीने काढलेला आहे. त्याला एक काना आणि टोपी, हा झाला आ. आता आपण हे शब्द वाचूया. हा शब्द आहे आपण. हा पुढचा शब्द आहे आज. पुढचा शब्द आहे आवाज, आजी, आई, आनंद, आठ, आम्ही. आता बघा, तुम्ही जर नीट ऐकलं असेल, आपण, आज, आवाज, आजी, आई, आनंद, आठ, आम्ही. तुम्हाला समजलं आता कुठे कुठे आलेला आहे? बरोबर, सगळ्या शब्दांना हा पहिल्यांदाच आलेला आहे बघा. आता आपण ह्या आला काय करूया, गोल करायचं आहे. बघा, हा पहिला शब्द आहे आपण. कुठे आहे? पहिल्यांदाच आलेला आहे, त्याच्यामुळे या आला गोल करूया. नंतर दुसरा शब्द आहे आज. आजच्या आला पण पहिलंच अक्षर आहे, त्याला गोल करूया. नंतर पुढचा शब्द आहे आवाज. पहिलंच अक्षर आलेलं आहे, त्याला पण गोल करूया, नंतर आजी. आजी मध्ये पण पहिल्यांदाच आलेला आहे, त्याला गोल करूया. आई. आईला गोल करूया. पुढचा शब्द आहे आनंद. आला गोल करूया. आठ. पहिल्यांदा आला गोल करूया. आणि शेवटचा शब्द आहे आम्ही. आम्ही मध्ये हा प्रथम आलेला आहे, त्याच्यामुळे त्याला आला गोल करूया. ओके. आता हे शब्द परत तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचं आणि शब्दांचं दृढीकरण करायचंय. शब्द कोणकोणते आहेत बघा, आपण, आज, आवाज, आजी, आई, आनंद, आठ, आम्ही. असे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून याचं दृढीकरण करायचंय. पुढची सूचना बघा, गिरव, लिही, म्हण. आता तुम्हाला कसा काढायचा आहे, तो गिरवायचा पण आहे, लिहायचा पण आहे आणि तो तोंडाने उच्चारायचा सुद्धा आहे, तो म्हणायचा सुद्धा आहे. बघा, काढताना सर्वप्रथम ही इकडनं सुरुवात करायची आहे. अशी एक वाटी काढून पुन्हा दुसरी वाटी काढायची आहे. नंतर रेषा द्यायची आडवी, त्याच्यानंतर ही एक उभी रेषा, ही दुसरी उभी रेषा, नंतर त्याला अक्षराला टोपी द्यायची आहे. कसं काढायचं आलं लक्षात? परत एकदा आपण काढून बघूया. इथं तुम्ही गिरवायचं आहे हे शब्द, हा अक्षर आहे तो गिरवायचा आहे. आपण परत पुन्हा नवीन काढू. अशी वाटी काढल्यानंतर परत एक वाटी काढायची आहे, त्यामध्ये रेषा द्यायची आडवी, त्याच्यानंतर उभी रेषा, त्याच्यानंतर उभी रेषा आणि या अक्षराला पूर्ण टोपी द्यायची. हा झाला आ. आता बघा परत एकदा आपण, आणि ही पूर्ण ओळ तुम्ही ने लिहायची आहे. आता पुढचं दृढीकरण करूया. बघा, आगगाडी. हा शब्द कोणता आहे? आगगाडी. आवळा, आरसा, आंबा. हे शब्द आपण इथे शिकलो की नाही? आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. ते शब्द आहे आगगाडी, आवळा, आरसा, आंबा. आज आपण पहिल्यांदा 4 अक्षरी शब्द शिकलो बघा.
आ ग गाडी याचे 4 अक्षर आहे. पहिलं अक्षर कोणतं आहे? आ. आवळ्यामध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे? आ. आरसा या शब्दात पहिलं अक्षर कोणतं आहे? आ. आणि आंबा या शब्दात पहिलं अक्षर कोणतं आहे? आ. हे आज लाल रंगात दिले तेच आपल्याला काय करायचे? काढायचे आहेत. बघा हा आ आला. कसा काढायचा तो? सुरुवात इथून करायची प्रथम. त्याच्यानंतर ही वाटी, ही दुसरी वाटी काढल्यानंतर पेन उचलून, तुमची पेन्सिल उचलून मध्ये अशी आडवी रेषा द्यायची. नंतर ही एक रेषा आणि हा अला काना आ. ही अक्षराला पूर्ण टोपी. अशा प्रकारे तुम्ही आ हा आज पूर्ण पाठीभर लिहून काढायचा आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हे चित्र बघून सुद्धा आनंद वाटला असेल आणि अक्षर आज नवीन नवीन अक्षर शिकल्याचा सुद्धा आनंद झाला असेल. त्याच्यामुळे हा आ तुम्ही घरी आज काढायचा आहे. नमस्कार.